आमची जनभावना जी आहे जे सभासदांच्या बाबतीतलं जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे काही झालं, जो काही 251 अर्ज भरले गेले म्हणजे राग असंतोष असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज भरले जाणार नाही, हे तेवढंच खरं आहे. त्यामुळं असंतोष आहे जनभावनेमध्ये, शेतकऱ्यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासारखं आहे. पण त्याला एक कॉन्क्रीट पॅनल करणं गरजेचं आहे. ते सर्वपक्षीय असावं, त्यात कुठली पक्षीय भानगड, शेतकऱ्यांचं हितच एवढाच एक उद्देश असला पाहिजे. सहकार टिकवणे हा एवढाच उद्देश असला पाहिजे, कारण त्याच्यावर सगळ्या ग्रामीण भागातलं अर्थकारण अवलंबून आहे त्याच्या बाबतीत. त्यामुळे आमची भूमिका जसं पुढं आम्ही जाऊ त्या पद्धतीने आम्ही आमची भूमिका मांडू. पण उद्या आम्हाला जर त्या म्हणले की आम्ही नाही घेत, तर आम्ही आमची लढाई चालूच राहणार आहे. त्यावेळेला कोणी आमच्यावर आरोप लावू नका की परिवर्तन होता ह्यांच्यामुळे चुकून. आम्हाला राजू शेट्टींना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्याच्या काम कर्तृत्वावर मानणारा एक विशिष्ट वर्ग कराड तालुक्यामध्ये सर्वत्र आहे आणि त्यामुळं आम्हाला आमचं माहीत आहे. पण आम्ही निर्णायक स्थितीत जाऊच नाही. म्हणून आज आम्ही म्हणतो की एक ते झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे हे विचारायचे आहे. त्यांनी नाही बरोबर घेतलं तर आमची काही जबरदस्ती राहणार नाही की आम्हाला काही करून घ्या, आम्ही कोणाच्या मागं लागणारी माणसं नाही. आपण परत उद्या आम्हाला बरोबर घेतलं आणि त्यातला जरी कोणी माणूस चुकला तरी स्वाभिमानी ठामपणे लढल. याच्या अगोदरची अनेक उदाहरणं आहेत की सत्याला लाथ मारण्याचं काम आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीनं ह्या अनेक वेळा केलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज एक पत्रकार परिषद आयोजित केली. ही पत्रकार परिषद सह्याद्री सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाकरता होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना सदैव रस्त्यावर लढाई लढते, परंतु प्रत्यक्षात कारखानदार असू दे, बाजार समिती असू दे, संघटनेला कोणतेही स्थान देत नाहीत. म्हणून आम्ही या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेला आहे. सह्याद्री कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार बघितला तर अतिशय काही पारदर्शक नव्हता. एक्सपान्शनच्या नावाखाली काय गलतान कारभार झालेला आहे. पुन्हा आत्ता जर निवडणूकच लागलेली आहे, प्रत्येक वर्षी आपलंच पॅनेल आहे आणि त्यांनासुद्धा वाटतं की निवडणूक सोपीच जावावी. मागील वर्षी आमदारकी गेलेली आहे म्हणून त्यांनी मोफत साखरेचा फंडाव उचललेला आहे. आम्ही खरं तर पाहता शेतकऱ्यांचं हित बघण्यासाठी आम्हाला कारखान्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष कारखाना कसं व्यवस्थापन चाललं आहे ही बघण्याची संधी तमाम शेतकऱ्यांनी द्यावी. या चॅनलच्या माध्यमातून मी स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की सभासदांनी शेतकरी संघटनेच्या, स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारांचा विश्वास ठेवून आम्हाला निवडून द्यावं आणि एकदा तुम्हाला नक्की आत कारभार काय चालला आहे जनतेला हा माहीत नसतो तो आम्ही जागा करण्याचं आम्ही काम करू.